नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपल्या आजच्या थरारक अनुभवाचे नाव आहे विहिरीवरची हडळ. सदरील अनुभव आपल्याला चॅनलच्या सबस्क्रायबर मिताली इंगळे यांनी मेलमार्फत पाठवला आहे. मिताली यांच्या सांगण्यानुसार सदरील प्रसंग जळगाव जिल्ह्यात त्यांच्याच नात्यातील चुलत भावासोबत तो 22 वर्षाचा असताना म्हणजे 1999 साली घडला आहे. मंडळींनो, ज्या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिकरित्या होतो, जसे की दीर्घकाळ आजारपण, म्हातारपण, या सर्व प्रकारात निधन पावलेल्या व्यक्तींची आत्मा या भूतलावर घुटमळत न राहता सुतकाच्या 13व्या दिवसानंतर मुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करते. कारण नैसर्गिक मृत्यू हा देवाच्या इच्छेनुसार झालेला असतो. त्यात आत्म्याची कोणतीही इच्छा आकांक्षा मागे राहत नाही. त्यामुळे सुतकातल्या 13 दिवसात केल्या जाणाऱ्या सर्व विधींमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होत नाही. सर्व विधी क्रिया योग्यरित्या पार पाडल्या जातात. सुतकातल्या 13 दिवसात त्या मृत आत्म्याची आत्मा वावरत असल्याची भीतीदायक ऊर्जा घरात जाणवत नाही. पण या उलट एक बाजू अशी असते, ज्या व्यक्तीचा मृत्यू अनैसर्गिकरित्या होतो, म्हणजेच जो मनुष्य खून, हत्या, अपघात या अशा विविध पापी मार्गावाटे दुसऱ्या माणसाकडून मृत्युमुखी पडतो किंवा मारला जातो, ज्याची वेळ आलेली नसते, अशा मृत्यूला अनैसर्गिक म्हटलं जातं. मग अशा वेळी दैवी द्वार उघडले नसल्याने ती आत्मा अतृप्त इच्छेपोटी त्याच स्थळी भूत, पिशाच्च या योनीत अडकते आणि मग अतृप्त इच्छेपोटी कोण्या सावजाच्या प्रतीक्षेत राहून त्याला झपाटते. मंडळींनो, आपला आजचा अनुभव असाच काहीसा आहे. नितेश याचं नुकतंच कॉलेज पूर्ण झालं होतं. कॉलेज संपल्यानंतर पुढे काय हा विचार त्याने इतक्यात केला नव्हता. कारण वडील हरिनाथ इंगळे यांचं बाजारात स्वतःचं मोठं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान होतं. दुकान बाजारात ऐन रस्त्यावर असल्याने चांगला नफा करून देत होतं. घरात नितेश एकुलता एक मुलगा असल्याने त्याचे आई वनिताकडून चांगलेच लाड झाले होते. नितेशचे वडील हरिनाथ यांचा सख्खा भाऊ भागेश्वर इंगळे यांची मोठी मुलगी सपना हिला पाहायला एकदा मुलगा आला. पाहण्याच्या कार्यक्रमासाठी हरिनाथरावांचा परिवार भागेश्वरच्या घरी जमला. कारण दोन्हीही भाऊ वेगळे राहत होते. कार्यक्रम उरकल्यानंतर नितेश त्याच्या कुटुंबासोबत परत घरी जायला निघाला. तेव्हा त्यांना गावातून जाताना आजूबाजूला असलेल्या जास्तीत जास्त घरांचे दरवाजे लावलेले दिसले. अवतीभोवती जाणवणारा हा बदल पाहता वनिताबाई म्हणाल्या, गावात एवढा शुकशुकाट पसरला आहे, असं वाटतंय कोणाचं मयत झालंय की काय. वनिताच्या या वाक्यावरच त्यांच्या समोर असलेल्या रस्त्यावरून एक पोलिसांची गाडी आणि त्या गाडीच्या मागून सफेद रंगाची शववाहिका वेगाने धावत गावात निघून गेली. पोलिसांची गाडी आणि पाठीमागे ॲम्ब्युलन्स जाताना पाहून गावात काहीतरी वाईट घडलंय हे तिघांना कळून चुकलं. तसे हरिनाथराव व नितेश दोघेही बापलेक पोलिसांची गाडी गेलेल्या दिशेने काय झालंय
हे पाहण्यासाठी निघून गेले. वनिताबाई मात्र घरी आल्या. तसंही शेजारच्या बायकांकडून त्यांना काय घडलंय हे कळणारच होतं. हरिनाथ आणि नितेश दोघा बाप लेकांना रस्त्यात गावातली 2-3 लोकं भेटली. त्यांना गावात काय घडलंय असं विचारल्यावर त्यांच्याकडून कळालं, सुर्व्यांची सुनंदा काल पहाटेपासून घरात कोणालाही न सांगता कुठेतरी निघून गेलीये आणि नेमकं तिचं प्रेत गुरं चरायला घेऊन जाणाऱ्या सद्याने मोरांड्यांच्या शेतातल्या विहिरीत पाहिले. आत्ताच पोलिसांची गाडी आणि ॲम्ब्युलन्स प्रेत विहिरीतून काढायला गेली आहे, अशी थोडक्यात माहिती त्यांना कळाली. शेवटी 5-10 मिनिटात गावातल्या लोकांसोबत नितेश व हरिनाथराव दोघेही घटनास्थळावर पोहोचले. मोरांड्यांच्या शेतावर पूर्ण गाव जमा झाला होता. बघ्यांची गर्दी जमली होती. आकाशात पसरलेल्या काळ्या ढगांमुळे या अशा अभद्र वेळेला एक भीतीदायक स्वरूप आलं होतं. मोरांड्यांच्या शेतात मधोमध असलेली विहीर, त्या विहिरीच्या कठड्याभोवती 2 हवालदार उभे होते. दोघांच्याही हातात दोर होता आणि तो दोर ते दोघे खेचत होते. नक्कीच प्रेत विहिरीतून बाहेर काढलं जात होतं आणि अशात पुढच्या काही सेकंदात विहिरीतून सुर्व्यांच्या सुनेचं म्हणजे सुनंदाचं पूर्णतः शरीरात पाणी जाऊन फुगलेलं प्रेत बाहेर काढलं गेलं. प्रेत पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली. बांधावर दूर उभी राहणारी माणसं हा म्हणता विहिरीपाशी धावत आली. भयाने, नवलाने तर काही जणांच्या नजरा उत्सुकतेने प्रेतावर खिळल्या होत्या. विहिरीपासून जरा दूर खाली जमिनीवर स्ट्रेचर ठेवलं होतं आणि त्याच स्ट्रेचरवर सुर्व्यांची सून सुनंदाचं पिवळी साडी व हिरवा ब्लाऊज असं बेडकासारखं फुगलेलं प्रेत ठेवलं होतं. प्रेत 1.5 दिवस पाण्यात राहिल्याने त्याच्या नाकातोंडामार्फत पाणी आत घुसलं जात पोट अतिप्रमाणात फुग्यासारखं फुगलं होतं. त्याचबरोबर त्वचा म्हातारी झाली होती, पांढरी प्रेताड पडली होती. चेहऱ्यावरचे पाण्याने ओलेचिंब झालेले केस अस्वस्थपणे मागे पुढे होऊन चेहऱ्याला चिकटले होते. केसांनी प्रेताचा तो दुधाळ पिठासारखा पांढरा चेहरा अर्धवट झाकला होता. तोंडाचा जबडा अर्धवट उघडा, त्यातून पिवळे दात आणि बुरशी लागलेली पांढरी जीभ बाहेर आलेली दिसत होती. निस्तेज शून्य भावना असलेल्या डोळ्यांच्या पापण्या व आतील सताड उघड्या कडा जणू तिथे उपस्थित असलेल्या सर्वांकडे एक एक करत फिरत पाहत होत्या. हातापायाची त्वचा पांढरी झाली होती. काळ्या रंगाच्या वाकड्या तिकड्या नसा मैतावरच्या दुधाळ कांतीवर स्पष्टपणे उठून दिसत होत्या. प्रेतामधून घाणेरडा वास बाहेर पडला. माशा घो घो घोंगावत त्यावर जमा झाल्या होत्या. त्यात हे तरी बरं झालं का मोरांड्यांचं परिवार शहरात स्थायिक झालं होतं आणि विहिरीत मासे सोडले नव्हते, नाहीतर या प्रेताचा माशांनी फडशा पाडला असता आणि मग या प्रेताला कसलं खतरनाक रूप आलं असतं हा विचार करूनच अंगावर काटा येतो. 2 मिनिटासाठी हे अभद्र, भयंकर, रक्त गोठवणारं मयत दर्शन सर्वांसाठी खुलं होतं. त्यानंतर वॉर्डबॉयने त्या प्रेतावर पांढरं कापड अंथरलं. मित्रांनो, गावात खेडेगावात राहणारी लोक मेलेल्या माणसाचं पोस्टमॉर्टम होऊन देत नाही. आजही परिस्थिती जवळपास तशीच आहे. तेव्हाही तसंच झालं. सुर्वे परिवारात मयत सुनंदाचा नवरा बळीराम सुर्वे, सासू रुक्मिणी, सासरे काशीनाथ
आणि मोठा दीर राजा व जाऊ तन्वी असे लोक होते. असा हा सुर्वे परिवार घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी सुनंदाची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेऊन जायला सक्त नकार दिला. आम्ही प्रेताची चिरफाड होऊ देणार नाही असं त्यांचं ठाम मत होतं. शेवटी पोलीस तरी काय करणार होते? पोस्टमॉर्टम करण्यासाठी मृतांच्या परिवाराची परवानगी असणं फार गरजेचं असतं. शेवटी घरच्यांचं स्टेटमेंट घेऊन पोलीस व ॲम्ब्युलन्स निघून गेली. तसं सुर्वे परिवारानं सुनंदाचं मयत घरी आणलं आणि विधीनुसार त्याच दिवशी मसनात रात्री 10च्या दरम्यान मयत जाळलं गेलं. मित्रांनो, मिताली इंगळे यांच्याकडून असं कळालं का सुनंदाचं माहेर गरीब होतं. तिच्या परिवाराकडून लग्नाच्या वेळी सुर्वे कुटुंबाला कमी हुंडा मिळाला होता आणि हाच राग सुर्वे परिवाराच्या डोक्यात होता. याच कारणाने परिवारातील सर्वजण सासू सासरे दीर जाव नवरा बळीराम सुनंदाचा छळ करायचे. मिताली व नितेश दोघांच्याही कानावर अशी गोष्टसुद्धा ऐकण्यात आली की सुनंदाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली नाही, तर तो सारा आत्महत्येचा बनाव होता. गावातल्या लोकांच्या सांगण्यानुसार सुनंदाला सुर्वे परिवारातल्या सर्व सदस्यांनी रात्री अपरात्री खल्लास केलं होतं आणि तिचं प्रेत मोरांडेंच्या विहिरीत नेऊन टाकलं. पहाटे सुनंदा पळून गेली असा बनाव केला होता. सुनंदाचं हाडामासाचं प्रेत जरी अग्नीत विलीन झालं तरी तिच्या आत्म्याला मात्र मुक्ती मिळाली नव्हती. सुनंदा मेल्यावर सुर्व्यांच्या घराला लागलेल्या 13 दिवसाच्या सुतकात जे काही विधी केले त्यामध्ये खूप सारे अडथळे आले. सोबत पिंडाला कावळा शिवला नाही. अशात लोकांकडून सुनंदाच्या पाठी तिच्या आत्म्याच्या अफवा किंवा सत्य घटना गावात दिवसेंदिवस वाऱ्यासारख्या घोंगावू लागल्या. गावातल्या लोकांच्या सांगण्यानुसार मोरांडेंच्या विहिरीच्या कठड्यावर एक पिवळ्या रंगाची साडी, हिरवा ब्लाऊज घातलेली बाई बसलेली असते. तिच्या अंगावरची त्वचा पाहून देहात रक्ताचा थेंबच नाही अशी दुधाळ दिसते. डोक्यावरचे काळेशार केस सोडून कठड्यावर पाय हलवत बसलेली असते. काही जण तर असं म्हणतात सुनंदा पिशाच्च योनीत अडकल्याने हडळ झालीये. गावातला कोणी ओळखीचा माणूस तिला दिसल्यावर ती त्याला लाडाने हाक मारत आपल्या दिशेने बोलवते. पण गावातल्यांना समोर घडणाऱ्या अमानवीय दृश्याची जाणीव असल्याने भीतीपोटी कोणीही तिच्याकडे जात नाही. मग ती हडळ कठड्यावरून पाण्यात उडी मारून गायब होते. विहिरीजवळून डांबरी रस्ता जात असल्याने रात्री अपरात्री रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंना विहिरीपाशी एका स्त्रीची काळीशार आकृती ताठ उभी असलेली दिसते. कधी कधी विहिरीतून वाचवा असा मदतीचा आवाज आणि किंकाळ्या ऐकू येतात. मध्येच हसण्याचा रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि मग घागर पाण्यात बुडत असल्यासारखा बुडबुड आवाज कानांवर ऐकू येतो. सुनंदाला जाऊन महिना झाला तशी जून महिन्यात गावात एक अशी भीतीदायक गोष्ट घडली ज्या घटनेमुळे सारं गाव हादरलं आणि सुनंदा हडळीची भीती अजूनच वाढली. जून महिन्यात पावसाळा सुरू होऊन आठवडा झाला आणि अशात सोमवारी मृत्यूपंचक सुरू असलेल्या काळात सुर्वेंच्या कुटुंबात सलग पहिल्या व दुसऱ्या दिवशी 2 मढी पडली. पहिलं मढं काशीनाथरावांच्या अंथरुणाला खिळलेल्या मातोश्री सावराबाई सुर्वे, ज्यांचा
पाणी पिताना ठसका लागून जागीच मृत्यू झाला. आणि दुसरं मढं काशीनाथरावांचा मोठा मुलगा राजा याच्या लहान मुलीचं, जागृती सुर्वे, वय वर्ष 10. ती मुलगी जिन्यांच्या पायऱ्यांवरून पाणी सांडल्याने पाय घसरून खाली पडली. डोक्याला जबर मार लागल्याने जागीच गेली. आणि त्यानंतर गावात 3 वेगवेगळ्या घरात 3 तिरड्या उठल्या. मृत्यूपंचकात गावातल्या स्मशानातली आग सलग 5 दिवस पेटलेली होती. गावातले लोक या मृत्यूंचा संबंध सुनंदा हडळीशी जोडू लागले. सुनंदा हडळीची भीती गावातल्या नागड्या पोरापासून म्हाताऱ्या माणसांच्या मनात एक घर करून बसली. पूर्ण गाव भयभीत होतं. अशात जुलै महिन्यात नितेशच्या घरी त्याच्या मामा मामीला जेवणाचं आमंत्रण दिलं गेलं. म्हणून त्याचे मामा व मामी दोघेही घरी जेवायला आले. गप्पा गोष्टींचा चांगलाच मेळ बसला. वातावरण प्रसन्न होतं. मटणाचा बेत आखला होता. 8:30-9 वाजेपर्यंत जेवणं वगैरे उरकून मामा मामी दोघेही घरी जायला निघाले. गावात इतक्या रात्री जायची सोय नाही म्हणून हरिनाथरावांनी नितेशला त्याच्या होंडा बाईकवरून मामा मामीला घरी सोडायला सांगितलं. बाहेर पावसाचं चिन्ह नव्हतं. काळ्याभोर आकाशगंगेत चंद्र उगवला आहे हे पाहून नितेशही तयार झाला. तसेही मामाचं गाव त्याच्या गावापासून बाईकवरून गेलो तर अर्ध्या तासावरच होतं. साधारण 9:15च्या दरम्यान नितेश मामा मामीला गाडीवर बसवून 9:45पर्यंत त्यांच्या घरी घेऊन आला. परत नितेश परतीच्या प्रवासाला लागणार तोच. त्याची मामी काळजीच्या स्वरात म्हणाली, नित्या, आता खूप वेळ झालाय. एक काम कर, आता राहा. सकाळी 8-9 वाजता आरामात नाश्ता वगैरे करून जा. तसाही तो रस्ता चांगला नाही. नितेशला आपल्या मामीच्या वाक्याचा अर्थ कळाला. रस्त्यालगत सुनंदा हडळीची विहीर लागते. तिचीच भीती आपल्या मामीला सतावत आहे हे त्याने लागलीच ओळखलं. पण नितेशला असा काहीही अनुभव न आल्याने आणि गावातल्या लोकांकडून ऐकलेल्या सुनंदाबाबतच्या अफवा त्याला थोतांड वाटत असल्याने त्याने परत जायचा निर्णय घेतला. मामाच्या घरी 10-15 मिनटं बसल्यावर नितेश साधारण 9:15च्या दरम्यान परतीच्या वाटेला लागला. काही वेळा अगोदर जे वातावरण अगदी स्वच्छ दिसत होतं त्या वातावरणाने आता बदलायला सुरुवात केली. चंद्राची कोर काळ्या ढगांच्या पाशाने भिंतीआड लपली गेली. वातावरणात पसरलेल्या काळ्याशार अंधारात वीज कडाडताच 5-6 सेकंदाकरता दिवसाचं रूप येऊ लागलं. पावसाने हलक्या हलक्या थेंबांपासून एकदमच जो वेग पकडला त्यामुळे काळ्या ढगांमधून चाळणीतून माती गळावी असा पाऊस बरसू लागला. नितेशने बाईक वेगानं पळवायला सुरुवात केली. पावसापासून वाचण्यासाठी त्याने रेनकोट वगैरे काहीही आणलं नव्हतं, ज्यामुळे पावसाच्या पाण्यात त्याचं सर्व शरीर भिजून गेलं. गाडी वेगाने पुढे जात असल्याने वरून खाली येणाऱ्या पावसाचे थेंब चेहऱ्यावर सपासप बसत होते, ज्यामुळे चेहऱ्यावर जरासा चटका बसायचा. नितेशने 20 मिनिटाचं अंतर चांगलंच कापलं. आता गावचा रस्ता सुरू झाला. सरळ मार्गी डांबरी रस्ता आणि रस्त्याच्या दोन्हीही बाजूला गावातल्यांची शेतं. शेतातल्या काळ्याभोर चिखलात पिवळ्या रंगाची बेडकं डराव डराव करत उड्या मारत होती. आत्म्यांकडे अशा काही मायावी शक्ती असतात का ज्यामुळे ते काही अमानवीय चमत्कार घडवतात. असाच काहीसा प्रकार नितेशसोबत घडला आणि नितेशची गाडी नेमकी
मोरांडेंच्या शेताजवळून जात असताना धक्का खात बंद पडली. रपरप करणाऱ्या पावसाने आता विश्राम घेतला होता. जणू त्याचं काम पूर्ण झालं होतं. पावसाच्या थेंबांचा आवाज थांबला तसा शेतातल्या बेडकांचा आवाज घुमू लागला. पावसाच्या पाण्याने चारही दिशेला ओलावा निर्माण झाला होता. रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यांमध्ये गढूळ चिखलाचं पाणी साचलं होतं. गाडी नेमकी जागेवर बंद पडल्याने नितेशच्या मनात मोरांडेच्या विहिरीतल्या सुनंदा हडळीचं भय निर्माण झालं आणि नितेशची घाबरलेली भेदरलेली नजर तिरकसपणे रस्त्यापासून खाली असलेल्या मोरांडेच्या शेतात मधोमध असलेल्या काळ्या पाषाणी कठड्याच्या विहिरीवर खेळली. पाऊस थांबला तशी हलकी थंडगार हवा वाहू लागली. नितेशचं पावसाने भिजलेलं शरीर थंडीने कापू लागलं. तोंडातले दात कडकड करत वाजू लागले. उजवा पाय गाडीला किक मारत होता, पण गाडी काही केल्या स्टार्ट होत नव्हती. नितेशने गाडीला 1-2 शिव्या हासडल्या आणि जास्त वेळ इथं थांबायला नको या हेतूने गाडी ढकलत पुढे नेऊ लागला. नितेशने गाडी हळूहळू पुढे ढकलायला सुरुवात करताच विहिरीतून बुडबुड असा मनभेदक आवाज कानावर आला. खोल पाण्यात भला मोठा दगड टाकावा आणि बुडबुड आवाज करत तो वेगाने खाली जावा, तसा हा आवाज. 15-20 सेकंद आवाज कानावर आला आणि मग थांबला. तो आवाज थांबताच स्त्रीच्या स्वरातली प्रेमळ हाक कानावर ऐकू आली. ओ नित्या भाऊजी. नितेशने कधीतरी हा आवाज ऐकला. त्याला हा आवाज ओळखीचा वाटला. सुनंदा वहिनी? पण आता हाक मारायला वहिनी जिवंत होती का? हा विचार मनात येताच नितेशच्या पोटात भीतीने गोळा आला. हातपाय थरथर कापू लागले. छाती मोठमोठे श्वास घेऊन फुगू लागली. घशाला कोरड पडली. अंगातली आत्मा तोंडात आली. काय माहीत कोणत्या झटक्यात मृत्यू येईल आणि बाहेर पडेल. ओ नित्या भाऊजी, मागं बघा ना. किती तो लाडीक स्वर, जणू मधाने भरला असावा. पण त्या वाक्यावर नितेशला सुनंदाची विहिरीतून काढलेली बेडकासारखी फुगलेली डेड बॉडी आठवली. पिवळी साडी, हिरवा ब्लाऊज, पाण्याने भिजलेलं शरीर, घाण वास मारणारं ताठरलेलं प्रेत, फुगलेलं पोट, पिठासारखी काळी निळी पडलेली त्वचा, अंगावर घोंगावणाऱ्या माशा, हे सर्व आठवताच ऐन थंडीत नितेशला दरदरून घाम फुटला. छातीत कळ येऊन हृदय बंद पडते की काय असं वाटू लागलं. त्यातही कशी तरी हिंमत गोळा करून तो पाऊल पुढे टाकणार तोच. ए थांब. एक हुकमी आवाज ऐकू आला. त्या आवाजाने नितेशच्या देहातून प्राण निघून गेले. सर्व शरीर सैल पडलं. मागे बघ, बघ मागे, नाहीतर हितच तुझा मुर्दा पाडते. जागेवरच मुंडकं फिरवते. बघ मागं. मागून तो हैवानी आवाज आला. नितेशच्याही नकळत त्याची पावलं मागे वळाली आणि त्याने जे काही पाहिलं ते त्याच्या मनावर कायमचं कोरलं गेलं. विहिरीच्या कठड्याच्या बाजूला सुनंदाची काळीशार आकृती उभी होती. काळ्याशार गडद अंधारात तिचे खोबणीतले डोळे हिरवे जहरी रंगाने चमकत होते. त्या अघोरी हिरव्या रंगाच्या डोळ्यांमध्ये सर्व शक्ती एकवटली आहे. त्याच डोळ्यांमध्ये नितेशची नजरानजर झाली आणि त्याचं सर्व शरीर हलकं झालं. असं वाटलं क्षणाक्षणाला शरीराचा तोल जातोय. त्याचं स्वतःच्या हातापायावरचं डोक्यावरचं नियंत्रण ढासळलं.
जणू कोणीतरी मनावर संमोहन केलं असावं. होय, नितेशला सुनंदाने तिच्या जाळ्यात ओढलं. नितेश आता मनाच्या विरुद्ध वागू लागला. नकळत त्याची पावलं विहिरीच्या दिशेने चालू लागली. नितेश रस्त्यावरून खाली उतरला. पावसाच्या पाण्याने चिखल झालेल्या मोरांड्यांच्या शेतातून चालत निघाला. आकाशात जोराच्या विजा कडाडत होत्या. त्या विजांच्या चंदेरी प्रकाशात नितेशला विहिरीच्या कठड्याभोवती उभी प्रेताळ पिठासारखी पांढरी शुभ्र सुनंदा दिसत होती. नितेश जाळ्यात सापडला. हे पाहून सुनंदाच्या चेहऱ्यावर आसुरी हसू उमटलं. ये माझ्याजवळ. इथे विहिरीत एकटी राहून कंटाळले मी. नितेशला हे शब्द ऐकू आले. नितेशचं संमोहनाखाली गेलेलं शरीर विहिरीजवळ पोहोचलं, अगदी सुनंदाजवळ. तसा सुनंदाने आपला पाण्याने भिजलेला कुबट घाणेरड्या वासाचा हात नितेशच्या हातावर ठेवला. त्या हाताचा स्पर्श नितेशच्या अंगावर थंडगार शहारा आणून गेला. तिने नितेशच्या हाताला धरून त्याला विहिरीच्या दिशेने न्यायला सुरुवात केली. एका उडीतच ती कठड्यावर चढली. ये, उडी मार. माझ्यासोबत विहिरीत उडी मार. ये. तिचा आवाज पुन्हा हैवानी होऊ लागला. बस एक उडी आणि कायमचा आराम. नितेशचं आयुष्य एका सेकंदात समाप्त होणार होतं. पण विधात्याच्या मनी जे असतं तेच घडतं. संमोहनाच्या अंमलाखाली असणाऱ्या नितेशच्या डोळ्यासमोर आता काहीतरी वेगळं घडू लागलं. विहिरीच्या कठड्यावर उडी मारण्याच्या प्रतीक्षेत असणारी सुनंदा हडळ. अचानक तिच्या चेहऱ्यावर संतापाची लाट आली. तिच्या दोनही डोळ्यांच्या कडा रक्तासारख्या लाल झाल्या. दात ओठ खात ती समोर जे कोणी उभं होतं त्यांच्याकडे पाहून शिव्या घालू लागली. ए, जा, निघा, निघा म्हणते ना. ए, दूर दूर हो. माझ्या जवळ आणू नको. फेक ते. नितेशच्या डोळ्यांना दिसत होतं हडळ कशाला तरी घाबरली. इतकी का तिने नितेशचा हात सोडला आणि पुढच्या क्षणाला तिच्यावर एक पिवळ्या रंगाचं झेंडूचं फूल येऊन आदळलं. ज्या फुलाचा स्पर्श तिच्या अमानवीय प्रेताळ चामडीला होताच तिने पुढच्या क्षणाला पाण्यात उडी घेतली. धप असा आवाज आला आणि नितेशच्या अंगावर चढलेलं संमोहन उतरलं. तसा नितेशचा देह खाली कोसळला. दुसऱ्या दिवशी त्या शक्तीचा जसा नितेशच्या शरीरावरून अंमल सुटला तसा तो बेशुद्ध झाला होता. पण नितेशला वाचवणारी ती शक्ती कोण होती याचं उत्तर त्याला दुसऱ्या दिवशी आईवडिलांकडून शुद्धीवर आल्यावर कळालं. काल आषाढी एकादशी होती आणि त्यानिमित्त बाजूच्या गावात असणाऱ्या विठ्ठल मंदिरात भजनाचा कार्यक्रम होता. नितेशच्या गावातील सांप्रदायिक भजन मंडळातील 5-6 भजनप्रेमी त्या मंदिरात भजनाला गेली होती. रात्री 10 वाजता भजन संपवून सर्वजण पायी घरी परत येत असताना त्यांना रस्त्यावर नितेशची गाडी दिसली. तसे 1-2 जण सुनंदा हडळीच्या जाळ्यात कोणी फसला तर नाही ना हे ओळखून लागलीच विहिरीकडे बॅटरी मारू लागले. तर त्यांना तू विहिरीकडे जाताना दिसलास. त्यांनी तुला खूप हाका मारल्या पण तुला ऐकूच येत नव्हतं. मग अचानक तू तुझा हात कोणाच्या तरी हातात दिल्यासारखा वर केलास आणि सर्वांना कळून चुकलं. आपल्याला डोळ्याने दिसत नसली तरी सुनंदा हडळ तिथे आहे आणि तिने तुला संमोहित केलंय. तू विहिरीत उडी घेण्या अगोदर सर्वजण विहिरीच्या दिशेने धावले.
ती बरीच जणं असल्याने कोणालाही विहिरीवर जाण्याची भीती वाटली नाही. आणि त्याचवेळी भजन मंडळीतल्या एका वयस्कर माणसाने म्हणजे आपले आप्पा वाजवे यांनी विठ्ठलाच्या मूर्तीजवळ असलेल्या एका झेंडूचं फूल सोबत आणलं होतं. तेच फूल त्यांनी तू वर उंचावलेल्या तुझ्या हाताच्या अंदाजाने मारलं. तेव्हाच त्या हडळीने तुला सोडून विहिरीत उडी घेतली. कारण सर्वांनी विहिरीतल्या पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज ऐकला आणि तू लागलीच जागेवर बेशुद्ध झालास. मग त्या सर्वांनी तुला घरी आणलं आणि ही हकीकत सांगितली. ही सर्व हकीकत ऐकून नितेशला स्वतःच्या नाही त्या धाडसावर खूप राग आला. जर मामीचं ऐकलं असतं तर ही वेळच आली नसती. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. नितेशला वाचवण्यासाठी साक्षात झेंडूचं रूप घेऊन विठ्ठलच आला होता जणू. म्हणून म्हणतात देव सर्वात आहे, माणसात, प्राण्यात, फुलात, दगडात. मंडळींनो, पुढे जाऊन काही वर्षांनी म्हणजे 2005मध्ये मोरांड्यांच्या शेतीतल्या विहिरीचं पाणी उन्हाळ्यात पूर्णपणे आटलं गेलं. म्हणजे विहीर पूर्ण सुकली. त्यावेळेला गावातल्या लोकांनी मोरांडे कुटुंबाची परवानगी घेऊन विहिरीत माती टाकून ती विहीर पूर्णपणे बुजवून टाकली. तेव्हापासून आजतागायत 19-20 वर्षांमध्ये सुनंदा हडळ कुणालाही दिसली नाही. पण म्हणतात ना, देवाचा न्याय उशिरा झाला तरी थेट असतो. सुनंदाला हाल करून मारलेल्या सुर्वे कुटुंबात प्रथम तिचा नवरा दारू आणि बाई याच्या आहारी गेला आणि लिव्हर खराब होऊन मेला. दुसरं, सासरा काशीनाथ पायांना हत्तीरोग होऊन मेला. सासू वयाच्या 100व्या वर्षापर्यंत जगली खरी, पण अंतिम वेळेला तिला फार काही यातना भोगाव्या लागल्या. जसं की तिचे दोन्ही पाय मोडले. शेवटची तब्बल 5 वर्ष ती अंथरुणाला खिळून राहिली. सर्व काही विधी जागेवर करावे लागत. अशात मोठ्या मुलाची बायको म्हणजे मोठी सून तिचे फार हाल करायची. असो, जसे कर्म तसे फळ. शेवटी सारा देवाचा न्याय. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.